आज आपण पाहतो केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना या जर एकत्रित केल्या तर कुठलंच गाव मागे राहू शकत नाही. केवळ अनेक वेळा असं लक्षात येतं की 25-15चा शॉर्टकट हा मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा प्रयत्न होतो, पण त्या शॉर्टकटने सामाजिक आर्थिक परिवर्तन होऊ शकत नाही. सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्या वेगवेगळ्या योजनाचा कॉन्व्हर्जन्स केल्याने त्या ठिकाणी होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी राबवली, या योजनेने केवळ जलसंधारण साधलं नाही, तर या योजनेने गावात नेतृत्व तयार केलं. या योजनेने गावाला हे लक्षात आलं आपली सामूहिक शक्ती काय आहे, आपण लोकसहभागातनं काय परिवर्तन घडवू शकतो आणि गावच आपल्या भाग्याचा शिल्पकार होऊ शकतं. अशा प्रकारची भावना आपण ही जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवू शकलो आणि एक मोठं परिवर्तन आज गावागावांमध्ये जलसंधारणाच्या कामातनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार झाले. त्यातनं मग पुढे लोकांनी वृक्षारोपण केलं, मग क्रॉपिंग पॅटर्न त्या ठिकाणी काही ठिकाणी फायनल झालं. एकच्या ऐवजी 3-3 त्या ठिकाणी पिकं घेणं सुरू झालं. मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चरकडे आपण वळू शकलो. त्यामुळे मला असं वाटतं की गावामध्ये शक्ती खूप आहे, पण या शक्तीला चॅनलाइज करणारा, या शक्तीला संग्रहित करणारा एक नेता हवा असतो. तो सरपंचाच्या रूपाने आपल्याला मिळतो आणि ही जी एकत्रित शक्ती आहे या शक्तीला आपल्या ऍक्शन मध्ये परिवर्तित करण्याकरता काही योजना हव्या असतात. त्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देत आहे. शेवटी इतके वर्ष आपण वेगवेगळ्या योजना राबवतो, तरी देखील काही गावं चांगली वाटतात आणि काही गावं आजही मागास वाटतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण अगदी सोपं आहे की कितीही जोरात वारा चालला आणि त्या वाऱ्यामध्ये आपण जर सायकलची की दरवर्षी 5,000 कोटी रुपये हे शेतीमध्ये गुंतवणूक म्हणून द्यायची. आतापर्यंत आपण अतिवृष्टी झाली तर मदत करतो, अवर्षण आलं तर मदत करतो, क्रॉप फेल्युअर झालं तर मदत करतो, ते तर करायचंच आहे. पण हे सगळं करत असताना यातनं शेती शाश्वत होत नाही. शेती शाश्वत करायची असेल तर शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे. आज बघा, साधी बांधबंदिस्ती केल्यानंतर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होते. त्यामुळे ज्या वेगवेगळे प्रयोग आहेत त्या प्रयोगांकरता आपल्याला शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकरता 5,000 कोटी रुपये दरवर्षी गुंतवणूक वाढवत आणि शेतीला शाश्वततेकडे कसं नेता येईल, गटशेतीचे वेगवेगळे प्रयोग आपण केले, ते खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे त्याही दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आज आरोग्य सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. यासोबत शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करून एक चांगलं शिक्षण हे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये कसं मिळेल या संदर्भात आपला प्रयत्न आहे. मूल्य शिक्षण आता आपण सुरू केलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये संवैधानिक मूल्य हे आमच्या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यातनं येणारी पिढी ही मूल्यधिष्ठित असली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला माहिती आहे की इतकी मोठी आपण आपल्या बचत गटांची चळवळ उभी केली आहे. उमेद असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्थांच्या माध्यमातून आपण किंवा वेगवेगळ्या आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं महिलांचा आज एक प्रकारे त्यांच्या श्रमातनं आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो. लखपती दिदी सारखा कार्यक्रम आता मला वाटतं यावर्षी 25 लाख लखपती दिदी आपल्या होणार आहेत. आपल्याला 1 कोटी लखपती दिदी या आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार करायचे आहेत. महिलांना चांगल्या पद्धतीनं सगळ्याच क्षेत्रांमध्ये, म्हणजे अगदी द्रोण दिदीपासनं तर कृषी यांत्रिकीपर्यंत आणि तिथपासनं तर वेगवेगळे उत्पादनं तयार करून त्या उत्पादनाच्या माध्यमातून त्यांनाही बाजारपेठ मिळवून द्यायची, अशा प्रकारचं काम देखील आपलं चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपण शेत रस्त्यांचं एक चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि पाणंद रस्ते किंवा ज्याला पांदन रस्ते म्हणतात असे हे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण करायचे, त्या संदर्भात एक मोठं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मिशनचा एकत्रितपणे जर आपण विचार केला किंवा सौर ग्राम असेल तर त्या माध्यमातून गावामध्ये आपलं गाव हे पूर्णपणे सौर ग्राम झालं पाहिजे. त्या ठिकाणी जी काही आपण वीज त्या ठिकाणी वापरतो ती सगळी वीज ही सौर ऊर्जेपासून आली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे.
मला सांगताना आनंद वाटतो की आपण जी सौर पंपाची योजना आणली होती त्या योजना प्रचंड मोठा प्रतिसाद हा आमच्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आणि आता तर अशा प्रकारचं आपण व्यवस्था केलेली आहे की एक कॅपॅसिटर आणि बॅटरी लावली तर आता जो कृषी पंप आपण लावतोय तो दिवसा कृषी पंप म्हणून काम करतो आणि संध्याकाळी तो घराला देखील वीज देतो आणि मोफत वीज हे आपल्याला त्या ठिकाणी मिळते आहे. आणि आता तर मला सांगताना आनंद वाटतोय की लवकरच आपण सौर कृषी पंपाचा गिनीज बुकचा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हे सौर कृषी पंप लावून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण समृद्धी देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. ही योजना देखील कॉन्व्हर्जन्सची योजना आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या योजनांना एकत्रित करून आपण परिवर्तन करतो. आणि बघा आपल्याकडे एक गोष्ट निश्चित आहे की जोपर्यंत आपण टास्क देत नाही, कारण आपण छत्रपती शिवरायांचे मावळ्यांचं कसं असतं की आक्रमण कर असा आदेश आला की ते आक्रमण करतात, तसं आपलं सगळ्यांचं आहे. कुठली तरी टास्क आपल्याला मिळाली, कुठलं तरी अभियान आपल्याला मिळालं, कुठली तरी स्पर्धा आपल्याला मिळाली की मग आपला हात कोणी पकडत नाही, मग अख्खं गाव कामाला लागतं. आणि म्हणून आता मी ठरवलेलं आहे की तुम्हाला नेहमी स्पर्धात्मक मोडमध्येच ठेवायचं. एका स्पर्धेनंतर दुसरी स्पर्धा ही आता आपली सुरू राहणार आहे, ज्यातनं गावालाही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याची एक स्पर्धात्मक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल. हे सगळं करत असताना मी विशेष अभिनंदन करू इच्छितो QCIचं. QCIने या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म तयार केला त्यातनं तुम्हाला एक हक्काची जागा अशी मिळाली आहे ज्यात शिक्षण आहे, ज्यात प्रशिक्षण आहे, ज्यामध्ये कर्तृत्ववान लोकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरता प्लॅटफॉर्म एक जागा देतो. ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं काम इतरांपर्यंत पोचण्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे. देशभरामध्ये ज्या उत्तम गोष्टी झाल्या त्याचा अभ्यास करण्याकरता प्लॅटफॉर्म आहे. ज्यांनी चांगलं केलं त्यांना शाबास म्हणण्याकरता प्लॅटफॉर्म आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, क्वालिटी. ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आहे. जोपर्यंत गुणवत्ता येणार नाही तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनाचा